मगाशी मालकीनबाई म्हणाल्या 300 रुपये रोज हा सुद्धा द्यायला परवडत नाही. त्यांचं म्हणणं योग्य का अयोग्य? त्यांचं योग्य पण आहे आणि अयोग्य पण आहे. आता योग्य कसं म्हणायचं, त्यांना पण आज बाजार नाही, गोंड्याला एवढी भरमसाठ भांडवल घालायचं त्यांना परवडत नाही. आता आमच्या दृष्टीने म्हणायचं 300 रुपयामध्ये काय ते, जर 300 रुपयात आपण गहू भाजी 10 किलो होती, किती दिवस पुन्हा आम्हाला तेल घ्यायला गेले, किती महागाई आहे, आम्हाला पण परवडत नाही, शेतकऱ्याला परवडत, मजुराला पण परवडत नाही. देशाचे पंतप्रधान कोण माहिती? हा, नरेंद्र मोदी. त्यांच्या कामाबद्दल काय सांगाल? त्यांनी काय सगळं वाटवच केलं, काय सांगायचं, डायरेक्ट वाटवलं मग गेलं. काय केलंय? हा, नाही शेतकऱ्याच्या याला बाजार नाही, खताच्या किमती कमी, औषधाच्या किमती गेल्या. समजा जर दुधाला सुद्धा बाजार नाही, काय शेतकऱ्याने काय फाशी घ्यायची का? माल, आता मी सुद्धा एक शेतकरी, माल करायचा काही म्हटलं तर भांडवल जर एखाद्या मालाचं अंगावर आलं तर झालं, वर्षभर गुजरतच नाही शेतकरी. मग आमच्या पर्यायाने मजुरी करायचीच वेळ आली ना. मोदींवर एवढी आगपाखड का? आग पाकड मग मोदींनी काय केलंय ना, मराठीची मुलं इतकं हुशार असून त्याला आरक्षण नाही ना, शेतीला बाजार ना, जनावरांना बाजार ना, कशाला हमी भाव. माल करायचा म्हणलं तर आता रिक्स झाली, काय करावं, माल तोंडाशी आला का बाजार नाही. ह्या गोंड्याला 2 लाख भाडव झाले, हाय का बाजार? काय शेतकऱ्यांनी करायचं? आणि हा शेतकरी वर्षभर उजरण का जर डुबला तर बालावधी, मग मोदीला नाही बोलायचं काय करायचं? मग आता निवडणुका पुढ्यात आहे लोकसभेच्या, लोक असं म्हणतात की मोदीच पुन्हा निवडून येणार आहेत, असं लोक म्हणतात. तुम्हाला काय वाटतं? मोदी तर आलाच नाही बाई, आला का शेतकरी मेलीच सगळी. कोण पर्याय आले पाहिजे, शरद पवार आले पाहिजे, उद्धव ठाकरे आले पाहिजे. म्हणजे मोदी सत्तेवर नको? शेतकऱ्यांचं जर हित पाहिजे असं ना तर मोदी सत्तेवर, केंद्रात नको, राज्यात मोदी सरकार नको, नाहीतर शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्यायच नाही. कांद्याला बाजार भाव नाही, कांद्याला नाही, कशाला बाजार आहे सांगा? फ्लावर नाही, कांद्याला नाही, धना भाजी अशी फिकून देतात लोक, कशाला बाजार नाही, दुधाला बाजार नाही. गाय विकत घ्यायला